मंडळी समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गारा मालक प्रथमेश शेठ भगत आणि खरोखर एक चांगला असा मैदान गाजवला आजचा 1 मेचा छोटा परपट म्हणजे शंभूने. आजचं नियोजन दादा सांगा ना. आजचा नियोजन आपला उरंबोलीचा राणा जी दोन मैदान गाडी पळते आपली तीच गाडी होती आज. मला वाटतं बोनिवलीच्या मैदानावर चांगला असा गुलाल घेतलेला, त्याच्यानंतर आज पण इथं पैरा कोणी घडून आणला? पहिला आमचे मॅनेजर नागेश बोराडे, आकाश, अजून केदार कांबरी, रुपेश बोराडे, कौशिक भगत यांनी. मुंबई बिंजोरमध्ये आज एक नामांकित मैदान होता, ज्या मैदानाची आतुरतेने गाडा मालक वाट बघत असतात. आपल्या कामगार दिनानिमित्त 1 मे महाराष्ट्र दिनाचं आपला लोकप्रिय मैदान म्हणजे उसाडणेकरांचं मैदान. आणि तुम्ही स्वतः बघितली शिस्त पद्धत प्रवीणदादांची. दुपारी काही सट्टेवाल्यांचा पण थोडाफार काही कालबोट झाला होता, त्यांना सुद्धा ताकीद देण्यात आलेली की आम्हाला हे इथं धंदे नाही पाहिजेत. कुठेतरी असे आयोजन आणि एक मुंबईचं आपलं नाव होतं. काय बोला? खरं तर अशा आयोजनची तर खूप गरज आहे आपल्याला. तसं साताऱ्याला इंदकेसरी मैदान होतं कोरेगाव, तसा आपल्या इथला हा इंदकेसरी मैदान आहे उसाडण्याचा. एक उसाडण्यावाले आणि बोनिवलीवाले यांच्यासारखं मैदान कोण ठेवू शकत नाही. जो तुमच्या अंगावर गुलाल पडला आहे शंभूने दिलेला, काय बोलाल या गुलालाचं महत्त्व 1 मे निमित्त आज? एक तो देवाचा आशीर्वादच आहे. शंभू आमच्या दारात आला आहे आणि आम्हाला गुलालात ठेवतो नेहमी. आणि आज जेव्हा आपल्याला गुलाल मिळतं ना, कुठेतरी बघा सुट्टी मेकर असतील आपले किंवा जे ड्रायव्हर त्यांची पण थोडीफार मेहनत असते तेव्हा गुलाल मिळतो. ड्रायव्हरविषयी काय बोलाल आणि कोण बसवले? ड्रायव्हर आमचा कुणाल ड्रायव्हर असतो, कुणाल ड्रायव्हर आंबेशिवचा. आणि आजचा आमचा बड्डे बॉय सुट्टी मेकर केशवदादा. म्हणजे आमची पहिले जी बैलं होती माझ्या वडिलांपासून, तेव्हा आमचे बैल केशवदादाच सुट्टी मेकर करायचा. आज पण आमची सुट्टी बैलांची केशव मामाच करतो आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या बैलांनी गुलाल घेतला आहे. म्हणजे कुठेतरी आज मला वाटतं मी ज्या पण काही बाईट घेतलेत ना, प्रत्येक गाडा मालकाने मला वाटतं आज केशव दादा आहे जे सुट्टी मेकर मुंबईचे एक नामांकित, त्यांना गुलाल समर्पित केलेला आहे. आणि कुठेतरी बघा असं नाव कमवणं गरजेचं आहे. आज तुमचा शंभू पळतोय, मला वाटतं त्याचं भविष्य पण खूप चांगलं आहे. तुमच्या दृष्टिकोनामध्ये काय बोलाल तुम्ही 2 शब्द त्याच्यासाठी? खरं तर त्यांनी आत्तापासूनच आमचं नाव करण्याची सुरुवात केलेली आहे. खरं तर पूर्ण मुंबई त्याच्या नावाची दखल घेत आहे. आजचे 2 मैदान तुम्ही बघितले असाल, कोणत्या कोणत्या गाड्या आमच्या शंभूनी मारल्यात. खरं तर आत्ता त्याची दखल घ्यायची सुरुवात आपल्या मुंबईच्या पब्लिकनी केलेली आहे. शंभूच्या आधी दावणीला म्हणजे खरा हिरा घडला तो म्हणजे फरफट आलाय आता बेड्यावर आलाय, रात्रीच आलाय, पुढच्या मैदानाला भेटेल. बरोबर आहे. कुठेतरी भरपूर दिवस झाले लोक त्याची पण वाट बघत होती आणि आता तुम्ही सांगितलं की पुढच्या मैदानामध्ये. मग येणाऱ्या सीझनमध्ये काही घरची गाडी पण पळेल का तुमची? घरची गाडी ॲक्च्युली याला घरच्याच गाडीसाठी घेतलेला. हा डावीनी पब्लिकला पळायचा आणि आपला वजी डावीने आतून पळतो. आता बघू, ते करू आपण ट्राय, एकदम म्हणजे ट्राय करणार करू. आणि जो नियोजन आज रानामध्ये तुम्ही 2 गाड्या पळवल्या, बघा आज गाडी पळतंय तर कुठेतरी प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते की आम्हाला ही गाडी कायम करावी. काय बोलायला याच्याविषयी? खरं तर राणा हा माझा आवडता बैल आहे, कारण की पावसाळी माझं त्यांच्याशी ओळख पण नव्हती, पण राणाला बघायला मी त्यांच्या गोट्यावर गेलेलो पावसाळी साताऱ्याला. तर त्या बैलात पळायची आमची इच्छा होती, पळालो आम्ही पण त्यात. बरोबर. आपला उद्याचा जो कोरेगावचा हिंदकेसरी मैदान आहे, कुठेतरी आम्हाला वाटलं तुम्ही तिथं पण दिसणार, पण कुठेतरी आज मुंबईचं मैदान इथं पळाल्यानंतर मला वाटतं उद्या नसणार तिथं. नाही, मोरेंनी हट्ट धरलेला आम्हाला, सुनील मोरेंनी, का आपला बैल पळू इथे. पण बोललो हा पण मैदान आपला हिंदकेसरी मैदान आहे, ह्याच्यात पळू, पूर्ण पावसाला बैल तुमच्या इथंच आहे. मला वाटतं प्रसिद्ध समालोचक आता दादांचं तुम्ही नाव घेतलं सुनील मोरे, आणि कुठेतरी त्याही पण एक चांगलं नियोजन करतात शंभूचं. आणि याच्या आधी आता कुठलं तरी मैदान झाला तिथं पण एक चांगलं नियोजन केलेलं. हो, पावसाळी तेच बघणार आहेत बैलाचं नियोजन सुनील मोरे. साताऱ्याची आमची जी जुनी टीम आहे, दादा, झेंडापंच, ते सगळं नियोजन बघणार बैलाचं. ते राणावाले आहेत. बरोबर आहे. नमस्कार. काय बोलायला आजचा हा मैदान आणि या मैदानामध्ये एक महत्त्वाचा गुलाल, ज्या गुलालासाठी आपण अखंड 1 वर्षभर वाट बघतो की 1 मे आणि आपल्या मुंबईचा उसडण्याचा मैदान कधी येईल, आणि त्या मैदानामध्ये गुलाल भेटल्यानंतर त्या गुलालाचा आनंद काय बोलाल? गुलालाचा आनंद मला ज्याच प्रकारे कोरेगावचा हिंदकेसरी मैदान असेल, त्याच प्रकारे उसाटण्याचं हिंदकेसरी मैदान असेल. ज्या बैल मालकांना कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानाची अपेक्षा असेल, त्याचप्रमाणे आम्हाला उसाटण्याच्या मैदानाची अपेक्षा होती. का आम्हाला उसाटण्याच्या मैदानात गुलाल पाहिजे होता, त्याचप्रमाणे आम्हाला गुलाल भेटला. गुलालचं महत्त्व आम्ही कोणाने, आम्ही बैलाने, बैल गुलाल देतो आम्ही म्हणून आम्हाला बरं वाटते. बरोबर आहे. आणि मला वाटतं आज बदलापूरमध्ये ना भरपूर सारी नामांकित बैल आहेत, त्या नामांकित लिस्टमध्ये आज शंभूचं पण नाव जोडलं आहे. काय बोला? बदलापूरमध्ये नामांकित बैल आहेत, नामांकितमध्ये प्रथमेश दादाचे आहेत. प्रथमेश दादाचे आहेत म्हणून तर आम्हाला आता बैल भेटलं. आम्हाला फक्त एक फोन आला, आम्ही त्यांना फोन केला, बैल त्या मुलं घडून आली जोड. आणि मी बघतो ना समालोचक राहुल वैर दादाचं नाव घेत असतो, एक शांत आणि संयमी गाडा मालक, जे कुणाचं काही असं बोलण्यामध्ये नाही, काही नाही,
कुठेतरी असं गाडा मालक म्हणजे प्रत्येकाला असं बैलाला भेटावा, काय बोलाल तुम्ही? आता कसं आहे, सर्वजण यंग मुला या क्षेत्रात उडले. यंग मुलांना एकच सांगणं आहे, काय चिडचिड रागपाना करू नये. सर्वांची बैल पळतात, त्यामुळे सांगते चिडचिड न रागपाना आहे ना, हा थोडा कमी करावा. ज्या मुलं तुम्ही शांत राहाल, संयमी राहाल, त्यामुळे तुमचा बैल जास्त पळेल. आणि ज्या मुलं शांतनी संयमाने कार्य हे करणार, तर तुमचा बैल पुढे काहीतरी करू शकतो. जरा डोक्याने कार्यक्रम करून सर्व करत जावा. बरोबर आहे. आणि आता तुम्ही रानाला तर तुमच्या भरपूर वेळा बघले पलताना, जी गाडी पलते आता शंभू आणि रानाची 2 वेळा गाडी पळाली. तुमच्या दृष्टिकोनाने गाडीकडे बघण्याचं लक्ष काय असावं आपल्या? आता गाडी पळाली, चांगली पळाली. आज तर आम्हाला अपेक्षा नव्हती, त्याचप्रमाणे आम्हाला बैलांनी गुलाल करून दिलं. जाम गाडी पळाली, लोक म्हणत होती, पण जाम गाडी आज पळाली, ते समर्पण आम्ही बैलांनाच केलं. बरोबर आहे. आता मागाशी घेतलं तुम्ही मुद्दा, लोक तर नावं ठेवायलाच आहेत, पण कुठेतरी आपल्याला गुलाल मिळतं ना, ते महत्वाचं आहे. आता सांगावी गोष्ट, याच्या आधी आमचा बैल पळत नव्हता. या आता येणाऱ्या 2 महिन्याआधी तेव्हा लोक आम्हाला बोलली तुमचा बैल संपला. पण लोकांना एक उत्तर बैलाने दिलं आमच्या रानानी, का बैल काय करू शकतो. कधी कोणाच्या बैलाला कधी नावाने ठेवायचं का बैल काय करू शकतो. आज शंभू आहे, उद्या दुसरा येणार. आज राणा आहे, त्याच्यावर दुसरा बैल येणार. कधी कोणाला काय नाव नाही ठेवायची. बरोबर आहे. दादांच्या दावणीला एक चांगला बैल फरफट म्हणून आज तो पण आलाय मुंबईला, त्या बैलाविषयी काय बोलाल? आता तसं बोलणं, फरफट हा ना, त्याचा कोणी नाद नाही करावा. तो फरफट हा पहिलेपासून पळतो, आमच्या गाड्यावर झालेल्या आहेत फरफट मध्ये, अशी गोष्ट आहे ना. आता राणा असा आहे, तुम्हाला राणाची सांगतो, राणा पहिलेपासून पळतो. कोणाला माहित पण बैल 6 का 7 वर्ष आली पळतो. पण लोक म्हणतात संपला, त्यांना संपल्यानं उत्तर दिलं. बरोबर. आणि आज पण लय जण म्हणत होती गाडी ती आहे, पण आज याने करून दाखवलं. बैल बैलांचे सर्व करतो. बरोबर. माणसांवर काही नसतं. आणि जो गुलालाचं महत्व, आता बघा दादांच्या अंगावर गुलाल, तुमच्या सर्वांच्या अंगावर गुलाल, या गुलालाचं महत्व कुठेतरी आपल्यासाठी एक आठवणीचं राहतं. त्याच्याविषयी काय बोलाल तुम्ही? आता त्याच्यासाठी म्हणावं, माणसं तर चांगली पाहिजे. आता ही माणसं आहेत ना आपली, प्रथमेंदा तशी संयमी माणसं आहेत. त्यांचं कोण काय बोललं ना, जाऊ द्या, नंतर बघू. संयम ठेवलात ना, सर्व गुलाल भेटतो. आम्ही संयम ठेवला, याच्या आधी आम्हाला गुलाल नव्हते. आता संयम ठेवला, आता आमच्या अंगावर गुलाल आहे. याच्यासाठी गुलालासाठी लोक काय करतात ना, सांगू शकत नाही. गुलालासाठी लय खडपल असते, ते आता बैलाही करून दिली. बरोबर आहे. मुंबईला गाड्या जुलून आल्या ना, त्याच्यानंतर बघा आता तुमची गाडी 2 वेळा पळालेली आहे, 2 वेळा गुलालाचं मानकरी. आता तुमच्या गाडीवर एक लक्ष लागेल की या गाडीला कशी पकडायची आणि हिचा गुलाल कसा पाडायचा. तर असं पण खेळ चालतात, पण मैत्रीपूर्ण सर्व खेळ गेला, माझा असा एक मेसेज असेल. नाही, सर्वांना सांगू इच्छितो का शर्यती केल्या मैत्रीपूर्ण काढा. आज तुम्ही हारलेत ना, तुम्ही या ना, आमच्या छकडावर उभ्या राहून फोटो काढा. आम्ही म्हणतो स्वतःना का गाडी जमवताना, गाडी धरताना, हारो जितो मी तुझ्या छकड्यावर, तू माझ्या छकड्यावर. कोणी रागाने काय गाडी धरायची नाही, धरायची मैत्रीपूर्ण धरायची. आमच्या प्रथमेश दादा तर ते सांगणं, काय बोलायचं नाही, गप शांतपणे संयमाने गाडी धरा. बरोबर. प्रथमेश दादा तुमच्याकडे येतो, काय बोलाल? बघा आपल्या स्वतःचं म्हणजे कौतुक जर कोणी दुसऱ्याने केलं तर किती मनाला चांगलं वाटतं. आणि कुठेतरी ते तुमचं एक नेतृत्व पण आहे की आज मुंबईला संयमी खेळ कसा दाखवायचा. जरी फरफट तुमचा कुठेतरी आजारामध्ये सापडला, त्याला तुम्ही 2 महिने 3 महिन्यासाठी घाटावर पाठवला, पण वस्तू घडवली दुसरी. खरं तर यासाठी एक मुलं संयमी लागतात, मुलांची मेहनत लागते. आज आम्ही सगळी मुलं आहेत, पण आमच्या जोडीला काका असतात, सुनील काका आहेत, राजा काका आहेत, ढिळ्यांचे बाबा आहेत, विठ्ठल काका आहेत. अशी जी मंडळी आहेत ती नेहमी आम्हाला प्रोत्साहन करत असते मागून. त्यांच्यामुळे आम्ही या शर्तीमध्ये वारंवार चांगल्या प्रकारे खेळत असतो. बघा आज मैदानाचा नक्कीच कौतुक व्हायला पाहिजे. आता तुमच्या समोरच आलेली आहे ही ढाल, कुठेतरी आज ही ढाल मिळवण्यासाठी आपण महाराष्ट्रभर फिरत असतो, पण आज मुंबईला आयोजकांनी इतके चांगली सुविधा केल्यात ना की प्रत्येक मैदानामध्ये गाडा मालकांना काहीतरी मिळावं आमच्याकडून आणि ते आठवण म्हणून राहावं. काय बोलायला आयोजकांविषयी? बोल. आयोजन आता बोलावणं लय चांगलं होतं. कोण सट्टेवाले होते त्यांना सर्वांना बाहेर ठेवलेले. आणि पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक कुठल्या अड्ड्याला बोलतात ना, सट्टेवाले आतमध्ये असतात, पण आता अड्ड्यावालेही सर्व आयोजकाही एवढी छान आयोजक केलेले का सर्व पब्लिक पूर्ण वरती बॅरिकेडच्या बाहेर होती, कुठलीच पब्लिक बॅरिकेडच्या बाहेर नाही. या सन्मान चिन्हाचं महत्व काय सांगा? सन्मान चिन्हाचं महत्व लय म्हणजे लय सर्व पोरांना आनंद होतो. हा सन्मान चिन्ह सर्व पोरं बोलतात शर्यत झाल्या आपल्याला सन्मान चिन्ह भेटला पाहिजे, आता सन्मान चिन्ह भेटलं ते आम्हाला लय आनंद आहे. आणि एक गोष्ट सांगतो का मालकाला आणि पोरांना एकत्र राहा, काय वादागुद्याची गोष्टी करू नका. ही पोरं आहेत ना, मालक एकत्र आला आणि पोरं एकत्र ना, काय कोणचा वाकडा करू शकत नाही. बरोबर आहे. याच्यामुळे मुलांना सांगतो आणि मालकांना सांगतो, एकत्र राहायची गोष्ट करा. आपल्या कोण काय करतो बाहेर त्याचा ते सोडून द्या, तिकडशी ऐका आणि तिकडशी सोडा. काय असतं मन
एक कानाने ऐका दुसऱ्या कानाने सोडा. म्हणून सांगतो पोराही एवढा लक्षात ठेवा, कोण किती काय बोलला तरी एक निष्ठ राहायचं बघा. म्हणजे जुने दिवस पण आठवण ठेवा का आपल्याला गाडा मालकांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे. तेच आहे ना. आता काय बोलतात, पोरं एकनिष्ठ राहिली ना का गुलाल जेव्हा नसते आपल्या पाठी तेव्हा पोरच असतात. म्हणून पोरांचा पहिला हे महत्व असते, पोरांना महत्व द्या पहिले. चालेल, जास्त वेळ नाही घेत, तुमचा पण आता जाण्याचा वेळ झालेला आहे. आजचा गुलाल महत्वाचा, तुम्हाला नक्कीच शुभेच्छा असतील माझ्याकडून. काय मी जोडी पलवा आणि गुलालात ठेवा. नाही आमची जोडी कायमच पाळणार. आम्ही प्रथमेश आम्हाला शब्द दिला, आम्ही शब्द पाळणार. लवकरच वजीर पण दिसेल रानामध्ये. लवकरच नक्कीच मित्रांनो, पुढच्या मैदानामध्ये आपल्याला राणा आणि फरफट पण दिसणार आहे. चालेल, शंभर. धन्यवाद. धन्यवाद.